सर्वांना नमस्कार. चंद्रानं आता सगळ्या फुलांच्या माळा बनवल्या आणि एक छोटीशी माळ बनवली आणि ती पदराच्या आड लपवून खोलीत निघाली. आणि ते बघून इतर मुली तिला चिडवायच्या. पण मी हा हार माझ्या देवासाठी घेऊन निघाले असं म्हणून ती गेली. पण आता तिचा देव म्हणजे शशी होता हे कोणाला कळलं नाही आणि ती घरात गेली. तर शशी पेपरमधलं कोडं सोडवत होता. तिनं तो हार गुपचूप नेऊन कपाटात ठेवला आणि कपाट लावलं. तसा कपाटाचा आवाज येताच त्यानं तिला तिरक्या नजरेनं पाहिलं आणि मुद्दाम पेपरमधलं भविष्य वाचत म्हणाला, आज माझ्या नशिबात असं लिहिलं आहे की गोड बातमी मिळेल. तशी ती मघाशीच मिळणार होती, पण कोणीतरी पळून गेलं आणि आता बहुतेक कोणीतरी विसरून सुद्धा गेलं आहे की मघाशी आपण काहीतरी म्हणणार होतो असं शशी मुद्दाम म्हणाला. आणि हे ऐकलं तसं चंद्रा गालात हसायला लागली. आणि मग तीही म्हणाली, मघाशी कोणीतरी चिडून निघालं होतं की, मग जर जाऊ दिलं असतं तर कसं ऐकायचं होतं कोणीतरी काहीतरी म्हणालेलं. आणि शशी म्हणाला, पण आता थांबलो आहे ना, मग बोलायला काय होतंय. आणि चंद्रा त्याच्याकडं पाठ करून आणि बंद कपाटाकडे तसंच तोंड करून म्हणाली, पण माझ्यासाठी थोडीच थांबला, कोणीतरी दुसऱ्याच कोणासाठी तरी थांबलं ना. असं म्हणून ती आता गरकन वळून जायला निघाली तसा शशी पुन्हा तिच्या अगदी जवळ होता आणि ती मागे वळून गेली आणि त्याच्या छातीला तिचं डोकं धडकलं. ती खूप दचकली. आणि हा भूत आहे की काय, इतक्या पटकन कसा पाठीमागून येऊन उभा राहतो असं तिला वाटलं. कारण आत्ता बोलताना तर तो जरा मागून बोलतोय असं तिला वाटत होतं. आणि इतक्या लवकर तिच्या मागे आला पण. आणि चंद्रा आता त्याला बगल देऊन निघाली तसं त्यानं एक हात कपाटाला आडवा लावून तिला अडवून धरली. चंद्रा आता दुसऱ्या बाजूने निघाली तसं त्यानं तिथंसुद्धा दुसरा हात आडवा लावला आणि तिला त्याही बाजूनं अडवली आणि दोन्ही हाताच्या मध्ये तिला घेतली आणि म्हणाला, आता थांबलो ना कोणत्या तरी निमित्तानं, तर बोलायला काय हरकत आहे. आधीच इथं खूप लोक टपतात, किती जणांशी ओळखी करून ठेवलेत काय माहीत. चंद्रा म्हणाली, कोणत्या तरी निमित्ताने थांबला, पण ते निमित्त मी नाही. आणि माणसं जोडलेली कधी पण चांगलीच असतात, ती कधी पण उपयोगाला येतात असं म्हणून ती त्याला हळूच म्हणाली, मला देवापुढं दिवा लावायचा आहे, सोड. आणि शशी म्हणाला, पण मी पकडलंच कुठं, मी तर तुला हात पण नाही लावला. तशी चंद्रा तशीच कपाटाला टेकून खाली बसली आणि आता शशीसुद्धा तसाच दोन्ही हात कपाटावरचे घसरत घसरत तिच्यासोबत खाली बसला. पण त्यानं तिला अजिबात जाऊ दिलं नाही. आणि चंद्रा आता हसायला लागली आणि पटकन उठली तसा तो पण उठला आणि तिनं त्याच्या हाताला धक्का दिला आणि जोरात पळणार इतक्यात शशीनं आता कपाटाच्या हँडलला अडकवलेला टॉवेल घेतला आणि पाठीमागून तिच्या गळ्यामध्ये टाकला आणि तिला जागेवर पुन्हा बांधून ठेवली. आणि चंद्रा आता पुढे मनातल्या मनात खूप हसत होती. आणि मग तो म्हणाला, मगाशी काय म्हणत होती ते सांगितल्याशिवाय सुटका नाही चंद्रा. आणि चंद्रा म्हणाली, तू मगाशी मला फुल का मारत होता. आणि शशी म्हणाला, असंच. आता बोल की काय म्हणत होती. आणि चंद्रा पण म्हणाली, मग असंच, दुसरं काय नाही. आणि आय लव्ह यू, आता सोड मला असं म्हणून ती पुन्हा टॉवेलच्या खालून निघाली आणि गेली पळून. आणि तिच्या आय लव्ह यूला शशी खूप हसायला लागला. पण कसे का असेना तिच्या तोंडून ते ऐकायला जाम मज्जा येत होती. चंद्राने आता देवासमोर दिवा लावला आणि हात जोडून डोळे झाकून नमस्कार करत होती. तसा शशी पुन्हा तिला चिडवण्यासाठी तोंडामध्ये सिगारेट घेऊन आला आणि त्या दिव्यावर पेटवायला लागला. आणि चंद्राच्या नाकात सिगारेटचा वास आला. तिनं दचकून डोळे उघडले तर हा बाबा चक्क दिव्यावर सिगारेट पेटवत होता. आणि चंद्रा मोठ्यानं ओरडली आणि म्हणाली, अरे ये, किती पापं करशील, असं कोणी करतं का. शशी आता त्याच्या विशिष्ट अंदाजात सिगारेट ओढत म्हणाला, कोणीच करत नाही, तेच मी करतो. आणि माझे पाप पुण्य लिहून ठेवायला तू आहेस का. आणि किती पापं केली मी सांग बरं. चंद्राला आता राग आला आणि त्याचं वागणं न आवडून त्याच्या सिगारेटला समोरून चिमटीतच पकडलं तिनं आणि हातानेच विझवून टाकली त्याच्या तोंडात असतानाच. आणि त्याच्यासमोर गाल केला आणि म्हणाली, मार, तुला पाहिजे तितकं मार, पण आता मी तुला बिडी पिऊ देणार नाहीच.
शशी आता काहीच नाही म्हणाला आणि तिला म्हणाला, मी बायकांवर हात उचलत नाही, ते त्या दिवशी चुकून झालं. आणि त्यानं सिगारेट रागात फेकून दिली. आणि मग चंद्रा गालात हसली. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की त्यानं कसं का असेना, रागात तर रागात, पण सिगारेट फेकली होती. मग जेवणं वगैरे झाली आणि चंद्राला पुन्हा कपाट उघडलं आणि त्या हाराकडे बघत बसली. आणि असं कितीतरी वेळा तिनं केलं होतं. शशीला थोडा डाऊटच आला आणि नक्की त्या कपाटात काहीतरी आहे असं वाटलं. तो उठला आणि म्हणाला, काय आहे गं तिकडे, बघू. तशी ती खूप लाजली, ओशाळली आणि त्याला म्हणाली, काहीच नाही. शशी म्हणाला, काही नाही तर हो बाजूला. आणि त्यानं कपाट उघडलं आणि तिकडं बघणार इतक्यात चंद्रा म्हणाली, तुला शपथ आहे तुझ्या आईची. तसं शशीनं समोरच असलेल्या त्या हाराकडे बघितलं सुद्धा नाही. तसंच रागात कपाट आपटलं, दरवाजा बंद केला आणि चटईवर झोपला. मग तीही आज त्यानं न सांगता बेडवर झोपली. आता दोघांचीही पाठ एकमेकांकडे होती. तिच्या मनात यायचं की कसं सांगू त्याला, थेट ती माळच गळ्यात घालू का त्याच्या, मग त्याला सगळं कळेल. काय करू असा विचार करतच ती पडली होती. आणि शशी विचार करत होता, काय असेल कपाटात. बघणार होतो पण तिनं शपथ घातली आणि आता बघू पण शकत नाही. मग आता तिनं त्याच्याकडे तोंड केलं आणि शशीनं सुद्धा तिच्याकडे तोंड केलं. शशी जमिनीवर झोपला होता आणि चंद्रा बेडवर. आणि न राहून शशीनं आता त्याचा हात उचलला आणि बेडवर टेकवला. तसा तिनं पण थोडा पुढाकार घेत तिचा हात पुढे ठेवला, पण त्याच्या हातापासून काही अंतरावर. मग त्यानं आणखीन थोडा हात पुढे सरकवला. तसा तिनंही आणखीन थोडा पुढे हात सरकवला. दोघांचंही लक्ष आता एकमेकांच्या हाताकडेच होतं. आणि असे दोघांचेही हात हळूहळू हळूहळू पुढे आले आणि खूप जवळ आले. आणि शशीनं तिच्या बोटांवरून त्याची बोटं फिरवली. तसं तिच्या काळजात पुन्हा गोडकळ उठली आणि तिनं पटकन हात मागे घेतला. आणि इतक्यात त्यानं तिच्या हातावर हात ठेवला, शिकारीवर झडप घालावी तसा. आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, आता नाही सोडणार, चल बोल, काय म्हणत होतीस दुपारी. आणि चंद्रा त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नाही सांगणार. तू जाणार होता ना मला सोडून, मग आता कशाला विचारतो. आणि आधी मला सांग, मला पण घेऊन जाणार का. शशी म्हणाला, ते पुढचं पुढं बघू, पण बोल की आता, का मी आत्ताच निघून जाऊ. आणि चंद्रा म्हणाली, बोलते, पण मी सांगल ते करशील का. शशी म्हणाला, काय. चंद्रा म्हणाली, उद्या तू पण दहीहंडी फोडायला यायचं आणि देवाला हात जोडायचा, तरच मी बोलेन. तसं शशीनं तिचा पकडलेला हात जोरात झटकला आणि इम्पॉसिबल असं म्हणाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि आता अडाणी चंद्राला कळलंच नाही की तो काय म्हणाला. इम्पॉसिबल म्हणजे होय की नाही, नक्की काय, असं तिला वाटलं. आणि आता ती त्यालाच म्हणाली, अरे बोल की, नक्की काय म्हणालास तू, ते इम्पॉसिबल म्हणजे काय. आणि शशी आता तिच्याकडे न बघताच म्हणाला, इम्पॉसिबल म्हणजे कानाखाली जाळ काढीन. आणि अय्यो, ते ऐकलं त्याची चंद्रा गुपचूप त्याच्याकडे पाठ करून झोपली, आपल्या कानाखाली जाळ निघल म्हणून. मग दुसऱ्या दिवशी दहीहंडीची धामधूम सुरू झाली. आता तिकडंच जेवणसुद्धा होतं आणि सकाळपासून चंद्रा तिकडंच गेली होती. दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचण्याची मुलं प्रॅक्टिस करत होते. आणि त्याचवेळी शशी गेटमध्ये उभा राहून रवी शेठची वाट बघत होता. मग रवी शेठ आले, सोबत पांडूसुद्धा होता. शशीनं नमस्कार करून त्यांना गर्दीतून वाट काढत घेऊन आला. आता गर्दी खूप होती बघणाऱ्यांची. आणि शशीनं रवी शेठना बसण्यासाठी जागा दिली. तोही त्यांच्या बाजूला त्यांच्या रक्षणासाठी उभा राहिला. आणि त्याची नजर चौफेर फिरत होती, अगदी घारीसारखी. आणि त्याचवेळी नेमकं मुलं प्रॅक्टिस करताना जो मेन मुलगा होता तो थरावरून नेमका खाली पडला आणि त्याला दवाखान्यात नेलं आणि बहुतेक त्याचं पायाचं हाडच फ्रॅक्चर झालं होतं. आणि आता दहीहंडी फोडणार कोण हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. आणि उगीचच लोक याचं त्याचं नाव घ्यायला लागली, परसू, नरसू, बबलू, सोमा वगैरे वगैरे. पण कोणीही पुढे येईना. आणि आपणाला पाय फ्रॅक्चर करून नाही घ्यायचा बाबा असं म्हणायचे.
आणि चंद्रा पुन्हा वैतागून म्हणाली, इथं कोणी मर्दच नाही, सगळे ना अमर्द दिसतात, आता मीच फोडते दहीहंडी. असं म्हणून तिनं पदर खोचला, साडीचा काष्टा घातला आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या पिंढरा दिसायला सुरुवात झाली आणि ती गर्दीतनं पुढं निघाली. तसं कोणीतरी पाठीमागून साडी तिच्या कमरेत खोचली होती ती पकडली आणि खाली सोडली आणि तिच्या पिंढऱ्या झाकून टाकल्या. पुन्हा तिच्या खोचलेल्या पदराला पकडून पदर सोडला आणि हाताला पकडून मागं ढकलली आणि तो तिच्याही पुढे आला आणि तो होता शशी. त्यानं आता हे इतकं झटपट केलं होतं आणि तिचं नखही कुणाला दिसू नये म्हणून की कोणालाच काहीच कळलं नाही. आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तुला पाहिजे त्या उंचीवर दहीहंडी नेऊन ठेव आणि बघ माझी मर्दानगी. असं म्हणून त्यानं तिला चॅलेंज दिलं आणि मधोमध जाऊन उभा राहिला. तशी दहीहंडी बांधली आणि शशीकडे बघून चंद्रा हसली आणि म्हणाली, आणखीन वर जाऊ द्या. तसं दहीहंडी आणखीन वर घेतली आणि आता शशीच म्हणाला, आता आणखीन वर जाऊ द्या. आणि त्यानं चंद्राच्या डोळ्यात बघितलं आणि चंद्रा हबकली आणि सगळेच हबकले, कारण दहीहंडी खरंच खूप उंच बांधली. रविशेठ ते सगळं कौतुकानं बघत होते आणि त्यांना विश्वास होता की त्यांचा हा ढाण्या वाघ दहीहंडी फोडणार म्हणजे फोडणार. शशी आता रविशेठच्या पाया पडला आणि तिथंच उभ्या असलेल्या चंद्राला म्हणाला, बघ केला मी नमस्कार माझ्या देवाला. आणि ती फक्त गालात हसली. पण तिला आता खरंच भीती वाटत होती आणि मनातून ती त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. दहीहंडी खरंच खूप उंच होती आणि मग काय, थरावर थर रचले गेले आणि शशीनं केशरी रिबीन डोक्याला बांधली आणि भर वर निघाला. बायका मुली आता त्याच्याकडे बघत होत्या आणि त्याच्या अंगावर पाणी टाकत होत्या आणि पाय घसरल्यामुळे 1-2 वेळा तो थर ढासळला सुद्धा. त्याचे सगळे ओरडायचे आणि चंद्राच्या काळजाचा मात्र ठोका चुकायचा. आणि मग आता शेवटची वेळ. तो ठाम निश्चयानं वर चढला. सगळेजण त्याच्याकडे खूप कौतुकानं बघत होते, त्याच्या जिद्दीची दाद देत होते. चंद्रासुद्धा आता खूप उत्साहात त्याच्याकडे बघत होती आणि पकड म्हणत होती. शेवटी शशी तिथे पोहोचलाच आणि त्यानं दहीहंडी पकडली आणि त्यातला नारळ हातात घेतला आणि त्यानं हंडी फोडायच्या आधी चंद्राकडे बघितलं, जी रविशेठच्या जवळ उभा होती आणि ती सुद्धा त्याच्याकडेच बघत होती. भिजलेला गोरा गोमटा टपोरा डोळ्यांचा अगदी खोबऱ्याच्या तुकड्यासारखा कवकवीत राजबिंडा शशी बघून चंद्रा लाजायची आणि नजर कधी खाली तर कधी त्याच्याकडे करायची. आणि काय झालं कुणास ठाऊक, तिच्याकडे बघून विजयाच्या आनंदात हसणाऱ्या शशीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक चेंज झाले. त्याचा हसरा चेहरा क्षणात गंभीर झाला आणि त्यानं नारळानं ती हंडी न फोडता त्याच्या डोक्यानं फोडली, तेही एका फटक्यात. आणि दात ओठ खाऊन त्यानं तो नारळ चंद्राच्या दिशेनं फेकला, अगदी खूप जोरात. जणू काही जीवच घेण्याच्या उद्देशानं तो नारळ फेकला होता. तशी चंद्रा फार घाबरली आणि तो नारळ आता कोणाच्या तरी डोक्यात फुटला आणि चंद्रा खूप जोरात ओरडली. आणि रविशेठ सुद्धा दचकून गोंधळून जाग्यावर उभा राहिले आणि शशीनं तिथूनच वरून उडी घेतली ते थेट रविशेठच्या समोर आणि थेट त्यांच्या आणि चंद्राच्या मागे गेला, जिथं एक माणूस बेशुद्ध पडला होता शशीच्या नारळाच्या फटक्यानं आणि त्याच्या हातात धारदार सुरा होता. आणि रविशेठनं काय समजायचं ते समजलं. गर्दीचा फायदा घेऊन आजही त्यांच्यावर हल्ला होणार होता आणि शशीनं हे वरून बघितलं होतं. आणि रविशेठने आता शशीला खूपच गर्वानं बघितलं. मग काही वेळातच पांडू त्या बेशुद्ध पडलेल्या हल्लेखोराजवळ गेला आणि त्याचे श्वास चेक केले आणि हसूनच म्हणाला, छोटे शेठ, बाबा एका फटक्यात काम खाल्लास. तसा रविशेठ आणि शशी हसले आणि चंद्रा तर शशीकडे घाबरूनच बघायला लागली, कारण तिच्या समोर घेतलेला हा पहिला जीव होता शशीनं. आणि ती मनातच म्हणाली, इतका डेंजर नेम, एका फटक्यात जीव गेला. मी खरंच इथं राहू का तो म्हणला तसा आय लव्ह यू करू, असा प्रश्न चंद्राला पडाला.